असलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपले स्वागत। बारामतीत आज काका पुतण्या पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार आहेत। सायन्स पार्कच्या एआय संदर्भातील एका कार्यक्रमात दोघेही सोबत दिसतील। या प्रोजेक्ट अंतर्गत व्हर्च्युअल रियालिटी, रोबोटिक लॅब, सायन्स अँड ऑन स्पियर, होलोग्राम टेक्नॉलॉजी वापर असे प्रकल्प उभारण्यात आले। तर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल। यावेळी अजित पवार आणि शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर देखील उपस्थित राहतील। दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी इथे मनोज जरांगेंच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे। या बैठकीसाठी मराठा समन्वयक बीडमधून निघाले आहेत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज होणारी बैठक निर्णायक असून 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत यात चर्चा होणार आहे। या मराठा समन्वयकाशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, आपण पाहूया। दरम्यान या बैठकीसाठी धाराशिवमधून हजारो मराठा कार्यकर्ते आंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत। तुळजापुरातून 273 गाड्या राज्यव्यापी बैठकीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळते। आज 29 जून मराठा समाजी दैवत जरांगेदादा पाटील यांच्या आदेशानुसार तुळजापूर तालुक्यातून आम्ही बहुसंख्य लोकांच्या वतीनं हा समाज आज आरक्षणासाठी आंतरवालीला जात आहे। ज्या आरक्षणाची लढाई आमच्या मनोजदादा जरांगेने केली, ही लढाई जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत न थांबणारी लढाई आहे। आता या सरकारला आरक्षण देण्यासाठी या सरकारला भाग पाडायचंय, म्हणून आजची जी बैठक व्यापक बैठक आहे। मनोजदादांच्या आदेशाप्रमाणे राज्यव्यापी बैठकला तुळजापूर तालुक्यातून जवळपास 273 गाड्या घेऊन सर्व समाज बांधव ह्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि ही अंतिम शेवटची बैठक आहे। आणि आजच्या बैठकीत उद्याचं आपलं उज्ज्वल भविष्य उज्ज्वल आहे। त्याच्यामुळं जे काही अजून घरी बांधव बसलेत त्यांनी जास्तीत जास्त संख्येने अंतराळीत उपस्थित राहावं। आजची ही बैठक अंतिम बैठक आहे आणि या आजच्या बैठकीनंतर उद्याच्या अधिवेशनात सरकारला आपलं राहिलेलं आरक्षण द्यावं। आणि या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। पुढील अपडेट्स यामिनी सोबत ब्रेकफास्ट न्यूज मध्ये बघत रहा एबीपी माझा।